आंदोलनकर्ते शेतकरी सहदेव होनाळे यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते जे ICU मध्ये उपचार घेत आहे ठाण्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी आपण त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या नक्कीच पाहू शकतो सहदेव होनाळे यांचे पायाला पूर्णतः जखम झालेली आहे, फोड आलेले आहेत आणि ते सध्या आता जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। त्यांचे मित्र गणेश सूर्यवंशी देखील यासोबत नांगर घेऊन खांद्यावर नांगर घेऊन अहमदपूर ते मंत्रालय असा त्यांचा दौरा होता। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच स्वतःचं देखील कर्ज आहे, शेतकऱ्यांवर देखील असणारा कर्जाचा डोंगर कुठेतरी सरकारने याकडे बघावं यासाठी ते यांचं आंदोलन आहे। त्यामुळे सध्या तरी त्यांची प्रकृती पाहायला गेली तर या ठिकाणी चिंताजनक वाटते। पायाला देखील त्यांच्या फोड आलेले आहेत आणि आपण त्यांचे मित्र असतील गणेश सूर्यवंशी आणि स्वतः सहदेव आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगाल एक शेतकरी म्हणून आणि सरकारला तुम्ही जो इशारा दिला होता की लवकरात लवकर कर्जमाफी करावं, विविध समस्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन असेल कापूस असेल यांना हमीभाव योग्य मिळावा, तसेच कर्जमाफीची आश्वासनं देखील सरकारने दिली होती निवडणुकीमध्ये, मात्र तशी आश्वासनं दिली नाही। मात्र मुख्यमंत्र्यांचं म्हणणं की योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी करू। काय वाटतं तुमचं आंदोलन कशा प्रकारचं होतं आणि सरकारकडे काय मागणी असणार अधिवेशनामध्ये? आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं आहे की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही तुमची कर्जमाफी करणार। म्हणजे नेमकी ती योग्य वेळ आमचा जीव गेल्यानंतर येणार आहे का? गेल्या 4 तारखेपासून मी अविरत रात्रंदिवस पायी प्रवास करतोय। मी त्यांना पत्र दिलेलं आहे आणि नांगर स्वतः खांद्यावर घेऊन मी इथं येतोय। या बाबतीत आणखीन प्रशासनाकडून किंवा कोणत्या आमदाराकडून किंवा सत्तेतल्या कोणत्याही माणसाकडून फोन नाही की याची दखल नाही। आता ह्या आंदोलन करण्याच्या मागलं कारण काय बाबा? आमच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळते एक गाव आहे, त्या गावामध्ये एका शेतकऱ्यानं नांगर ओढला म्हणून त्याला या सरकारमधील मंत्र्यांनी फोन केला आणि फोन करून म्हणले की बाबा आम्ही तुमचं कर्ज माफ करू, दादा मामा तुमचं कर्ज माफ करू। तो एकच शेतकरी तर मग हे जर सरकार प्रत्येक शेतकऱ्याने नांगर ओढण्याचीच वाट बघत असेल, त्यापेक्षा मीच नांगर घेऊन तुमच्याकडे येतो म्हणून मी पायी निघालेलो आहे आणि तशा पद्धतीचा मी इशारा देऊन निघालेला आहे। आता ते याच्यामध्ये 2-4 गोष्टी आता चांगली कर्जमाफी सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे, कारण हे कर्जच चुकीच्या पद्धतीने लादलेलं आहे। उद्योगपतीला असेल यांना कर्ज देते वेळेस तुम्ही 10-15 वर्षाची त्याला परतफेडीची मुदत देता, आम्हाला तुम्ही 1 वर्षाच्या मुदतीचं कर्ज देता। ते कर्ज फेडायला गेलं तुम्ही 1 वर्षाच्या पुढे जर गेलं तर तुम्ही त्या ठिकाणी काय करता, आम्हाला 12% व्याज लावता। जे 2 महिने 4 महिने पुन्हा वाढले 18%, म्हणजे ही वसुली दुपटीने तिपटीने होते आमच्याकडून। पण उद्योगपती मोठमोठे जे कारखानदार आहेत त्यांना तुम्ही 15 वर्षाची मुदत देताय। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे भावांतर योजना। आता भावांतर योजनेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर भावांतर योजना ही सरकारनं जे म्हणजे भाव ठरवून दिलाय त्या भावाला माल जर विक्री नाही झाला तर ही भावांतर योजना सुद्धा म्हणजे ती रक्कम सुद्धा तात्पुरती म्हणजे थोडी तुटपुंजी आहे। त्याच्यानंतर आम्हाला गेल्या वर्षी सांगण्यात आलं किंवा सोयाबीन ऑनलाईन करून घ्या नाफेडला, आम्ही नाफेडला ऑनलाईन केलं 4200, नाफेडचा 5900 होता, आता वाढ झालेली आहे यावर्षी 5000च्या पुढे गेलाय। पण 4900 होता त्यावेळेस आम्ही ऑनलाईन केलं, आमची खरेदी झाली नाही। महाराष्ट्रातील इतक्या शेतकऱ्यांना ऑनलाईन केलं फक्त त्याच्यातल्या 7% लोकांची, मग भावांतर योजनेचा तरी फायदा काय होणार आहे आम्हाला? त्याच्यानंतर आम्ही मागणी केलेली आहे की बाबा हे MRGS रोजगार हमी योजना ही शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती घडावी म्हणून आणलेली आहे। पण गेल्या 2 वर्षापासून गायगोटे आणि हे जे आहेत विहिरी याचं बांधकाम करून खोदून शेतकरी वाट बघतायत, पण 2 वर्षापासून त्यांना पैसे मिळालेले नाहीत। शेतकऱ्यांनी कर्ज काढलेली आहेत, कर्ज काढून त्या विहिरी आणि गायगोटे बनवले, त्यांना पैसे मिळत नाहीत। याच्यानंतर शासन काय आता म्हणजे सरकार काय एक जैविक क्रांती आणायची, कॅन्सरचं प्रमाण वाढलं या गोष्टी त्याच्यासाठी प्रयत्न करतंय, मग त्याच्यासाठी नवीन योजना आणते। आम्ही म्हणतो नवीन योजना आणण्यापेक्षा तुम्ही ज्या पद्धतीनं एखाद्या गोशाळेला 1500 रुपये एका गाईला अनुदान देता का नाही,
त्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्याला 10 गायीसाठी 1500 रुपये अनुदान द्या महिन्याला सांभाळण्यासाठी. त्या ठिकाणी शेण बी येईल, त्याच्यापासून शेणखत निर्माण होईल. आमचं तुम्हाला कामाला हे सुद्धा मागायची गरज लागणार नाही ना. शेण कर्ज आहे, किती कर्ज आहे आणि स्वतः तुम्ही विना चपलीचे या ठिकाणी चालत आलात. हो, मला सुद्धा 1.5 लाखाचं कर्ज आहे. ते कर्ज तर माफ झालंच पाहिजे. मी माझ्या कर्जासाठी आलो नाही, कारण सगळ्या शेतकऱ्याचं, ज्या शेतकऱ्याचं त्याने आणि सरकारमध्ये येण्याच्या अगोदर यांनीच वचन दिलं. देवेंद्रजी फडणवीस यांचं एक वाक्य मला आठवतंय, शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 होणार. आता कोरा करा ना, आमचं दुसरं काहीच मागणं नाही. 7-12 कोरा करावा. आणि ह्या विविध मागण्याच्या, आता तुम्ही ट्रॅक्टरला अनुदान देताय. अरे 6 एकर 4 एकरवाला ट्रॅक्टर काय सांभाळू शकतो का? त्याच्याकडे बाकीचे पैसे पण, बैलाला अनुदान द्या ना त्याला, तो दारात बैल घेऊन. आणि दुसरी गोष्ट एक आहे की MRGS अंतर्गत शेतीतली जी कामं आहेत ते करण्यात यावे, ही एक आमची मागणी आहे. वर्षभराचा वर्क जो होतं तो जर MRGS मध्ये घेतलं तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये 4 पैसे पडतील. त्याला बाहेर कुठं रोजानं सुद्धा जाण्याची गरज पडणार ना. असताना कुठेतरी सरकारने दखल अजून घेतलेली नाहीये. तुम्ही अखेर आता इथं उपचार घेतायत. का वाटतं उपचार पूर्ण झाल्यानंतर, बरा झाल्यानंतर का वाटतं तुम्ही पुन्हा मंत्रालयाच्या दिशेने वळणार का? या ठिकाणीच कोणी सरकारी कर्मचारी या कोणी आले तुम्हाला सांगण्यासाठी आंदोलन थांबवणार का? नाही, याच्या पुढे मी इथून आंदोलन करत जाणारच आहे मंत्रालयाकडे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, या गोष्टी जर नाही पूर्ण झाल्या तर मी पुन्हा महाराष्ट्रभर नांगर घेऊनच फिरणार आहे. आमदाराच्या शेतात नांगर आणत. त्याच्या इथं थांबणारी नाही लढाई, कारण शेतकऱ्याच्या आयुष्याची बर्बादी केलेली आहे. मालाला भाव नाही. सगळ्या खताचे, बियाचे, प्रत्येक गोष्टीचे भाव बघा गगनाला भिडलेले आहेत. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत हेच देवेंद्रजी फडणवीस आणि पाशा पटेल यांनी यात्रा काढली होती. त्यावेळेस 2013 मध्ये काय भाव मागितला होता? 6,000 काहीतरी भाव मागितला होता सोयाबीनला. आज घडीला 13 पासून किती झालं तर 4200, 4300 वर 3800, 3600 पर्यंत भाव यायला लागले. म्हणजे आम्हाला आमच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. आणि तुम्हीच मागणी केली होती. आज जवळपास 12 वर्ष व्हायलेत. म्हणजे आमचा 14 वर्षाचा वनवास इथं थांबवणार आहेत की नाही तुम्ही? आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही वेगवेगळ्या आम्हाला तुम्ही अभिवचनं दिली, ती वचनं पूर्ण करावीत एवढीच आमची माफक विनंती आहे. गणेश सूर्यवंशी त्यांच्यासोबत आलेले शेतकरी, तुम्ही देखील यांच्यासोबत पायी चालत आहात. का वाटतं शेतकरी म्हणून तुमच्या भावना का असेल, सरकारला काय मागणी असेल, आणि यंदा आज तुम्ही इथं उपचार घेतायत, तर मात्र पुढचा बोल का असणार? पुढचं आम्ही उपचार पूर्ण झाल्यानंतर मंत्रालयाच्या दिशेने जाणार आहोत. मात्र खाली पोलीस फिरतायत, ते आम्हाला कदाचित उचलून घेऊन जाण्याची शक्यता आहे. माझी मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही दडपशाही वगैरे न करता शेतकऱ्यांचं घरांना ऐकून घ्यावं, शेतकऱ्याच्या वेदना समजून घेऊन शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा आणि जी जुनी पीक विमा योजना होती ती लागू करावी. आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजना लागू करावी, ही माझी शासनाला विनंती आहे. हे होते सहदेव होनाळे, त्यांचे मित्र शेतकरी गणेश सूर्यवंशी. त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर जे आहे ते शेतकऱ्यांचे कर्जमाफी व्हावे. आता सध्या तरी या ठिकाणी ते उपचार घेत आहेत. त्यांना मधुमेह झाला आहे, तसेच या पायाला देखील जखमा झालेल्या आहेत, फोडे आलेले आहेत पायाला. त्यामुळे नक्कीच त्यांचे सध्या नांगर देखील त्यांचं या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि सध्या तरी सरकारला जाग येण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन ते पायपीट करत ते मंत्रालयापर्यंत जात आहे, अहमदपूर ते मंत्रालय. त्यामुळे येणाऱ्या काळात आता सरकार कशा प्रकारचं पाऊल उचलते आणि शेतकऱ्यांचं कर्ज कशा प्रकारचं लवकरात लवकर माफ करते, हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.